तुम्ही कधी आलात तर सांगायचं तरी. पाणी येणार आहे या बसा. तुझा पाहुणचार घ्यायला आलेलो नाही मी. एक प्रश्न विचारायला आलोय. तू एवढा कृतज्ञ कसा आहेस? काका तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. गाव सोडलंस, आई बाबाला सोडलंस, इथं आलास, परत मागे वळून बघितलं नाहीस. तुला लाज वाटली नाही? वाटली ना, पण काका ती परिस्थिती तशी होती. मी आणखी दुसरं काय करायला हवं होतं? कोणी कोणाला समजूनच घेत नव्हतं. एकीकडे आई, एकीकडे बायको. एक आई जिने जन्म दिला, एक बायको जी माझ्यासाठी सगळं सोडून आली होती. डोकं भणभणायचं, कधी थांबणाऱ्याची वाट बघत बसायचं. मग ठरवलं मीच शांत करायला पाहिजे, म्हणून निघालो. वाटलं सगळं शांत झालं की जाईन, बाबांना भेटेन, आईला भेटेन, सांगेन का घर सोडलं होतं. आई बाबांचा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो. नातवाचं तोंड दाखवायला घेऊन जाईन तेव्हा भेटेन ना बाबांना. कधी कधी दोघं मेल्यावर? फार मोठा माणूस झालाच नाही रे विजय. हा बंगला, दाराशी गाड्यांची रांग, सेटल्ड बिझनेस. तुला माहितीये तुझ्या या सगळ्या वैभवाला वास आहे, वास. वास, बबनच्या कष्टाच्या घामाचा वास. ऐपत होती, त्या कॉलेजात शिकायची लायकी होती का? माझ्या मित्राची परिस्थिती होती. तुला कॉलेजात घालण्यासाठी स्वतःची जमीन, घर, तार सावकाराकडे गहाण टाकलं त्यानं. मग परदेशात गेलास ना 2 वर्ष. कसा गेलास? पैसा कुठून आला विचारलंस? अचानक एक मित्र निर्माण झाला, त्यानं पैसे दिले, हे पटलं तुला. अरे तुला परदेशात पाठवण्यासाठी स्वतःची किडनी विकली रे माझ्या मित्रानं. स्वतःच्या पोरासाठी, पोटच्या पोरासाठी कुणीही करेल. कुत्री मांजरं पण करतात, पण पोटच्या रक्ताच्या पोरासाठी करतात. एका अनाथासाठी नाही, परक्यासाठी नाही करत. अनाथ आहेस तू, पोटचा पोरगा पण नाही आहेस त्यांच्या. बघतोस काय तू? अनाथ आहेस तू, परका आहेस, सख्खा मुलगा नाही आहेस त्यांचा. तुझे खरे आईबाप कार ऍक्सिडेंट मध्ये मेले. तुला बबनच्या ओट्यात घालून गेले. एवढासा होतास तो असा. तुला हातात घेऊन बबननं त्याच्या मरत्या मित्राला वचन दिलं. मी वचन देतो, मी विजयला माझ्या पोटच्या पोरासारखा सांभाळी. शपथ आहे. शब्द पाळण्यासाठी स्वतःला चरकात पिळून घेतलं रे आयुष्यभर त्यानं. स्वतःला चरकात पिळून घेतलं. माझ्या वहिनीने स्वतःची कूस वांज ठेवली तुझ्यासाठी, आणि तू ती बाई मेली तर तिच्या प्रेताला अग्नी द्यायला आला नाहीस. मला कोणी सांगितलं नाही. सांगितलं नाही? मी फोन केला होता. वहिनीचं प्रेत ताटकळत होतं. मी फोन केला होता. जा विचार बायकोला. परदेशात होतास ना मीटिंग मध्ये. तिथून आल्यानंतर अनाथ एकाकी पडलेल्या बापाला जाऊन भेटावं, त्याचं सांत्वन करावं, एकदा छातीशी कवटाळावं वाटलं नाही?
शेवटच्या घटका मोजतोय रे तू. डोळे आसुसलेत तुला बघायसाठी. एकदा त्याला खरं तर या सगळ्या गोष्टी विजयला कळायला नको होत्या, पण काय करणार. माझ्या डोळ्यात देखत माझा दोस्त मरत होता. मला विजयला सगळं सांगावंच लागलं. अरे विजय, आलास? थांबा, पाणी घेऊन येते. अरे विजय, काय रे, काय झालं? आई गेल्याचं तुला माहिती होतं? विजय, तू ना बस, मी पाणी आणते, मग आपण बोलूयात. हा, प्लीज बस विजय. माझी आई गेली, तू मला सांगितलंच नाही. विजय, मी सगळं सांगते, तू प्लीज बस. माझी आई गेली, मला सांगितलं का नाही? विजय, विजय, त्यावेळेला ना आपण मीटिंग मध्ये होतो. विजय, आपली पहिली बिझनेस डील होती. त्यावेळेला जर सांगितलं असतं ना तर काय तर काय तुझी डील कॅन्सल झाली असती. नाही. त्या डील पेक्षा माझी आई महत्वाची नाही वाटते तुला? विजय नाही, विजय, विजय नाही, विजय. मला टच कर नको तू बिझनेस मॅनची मुलगी आहेस ना, तुला पैसाच दिसणार. असं नाहीये रे आम्ही गरीब आहोत, आम्ही नात्यांना जपतो ग. माझी आई गेली. विजय, प्लीज विजय, प्लीज विजय. जाऊ नको मला. तुला डील करायला आवडतं ना, इथे डील करतो मी. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. नाही विजय, विजय नाही, विजय, विजय, मी पाया पडते विजय. तुम्ही मला माफ. त्याच्या पुढे माझ्या आयुष्यात